कालचा आपला विषय हा होता, स्वतःचा फायदा झाला म्हणून वाईट गोष्टींना पाठिंबा देऊ नका. आणि आपण पाहतो की कशा प्रकारे स्वतःचा फायदा झाला म्हणून वाईट गोष्टींना जो आहे पवित्र शास्त्रामध्ये अनेक पुढाऱ्यांनी पाठिंबा दिला. आणि त्यामध्ये आपण रिव्हिजन करणार आहोत. पहिल्या मुद्द्यामधून, देव अन्याय सहन करत नाही. जो वाईटाला मदत करतो त्याच्यावर देवाचा जो काही न्याय आहे तो येतो. आणि कशा प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये जे यहुदी धार्मिक नेते आहे त्यांनी येशूवरती अन्याय केला, येशू विरुद्ध खोटे जे काही आरोप आहे ते त्यांनी लोकांमध्ये पसरवलेले आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर आपण दुसरा क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो बघितला, वाईटाला साथ देणं म्हणजे वाईटामध्ये सामील होणं. आणि वाईटाला साथ देणं म्हणजे वाईटामध्ये सामील होणं हे पवित्र शास्त्रामधून आपण शिकलो. आणि त्यामध्ये कशा प्रकारे शाऊल राजाने परमेश्वर देवाने दिलेल्या आज्ञेचं उल्लंघन करून ज्या समूहाला नाश करण्याकरता त्याला पाठवलं होतं त्यांना त्यांनी काय केले? साथ दिली. त्यांच्या पापामध्ये तो जो आहे तो सहभागी झाला. आणि त्याचे जे काही परिणाम आहेत ते पण त्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेले आपल्याला पाहायला भेटतात. आणि परिणाम जर काय आहे तर देवाने त्याला राजपदावरून जे आहे काय केलं? जुगारून दिलं. आणि वचन सांगतं की देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करणं हे जादूगिरीच्या पापासारखं आहे. आणि त्याने ते केलेलं होतं. त्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचा मुद्दा बघितला, वाईटावर शांत राहणं म्हणजे वाईटाला मदत करणं. जर एखादी वाईट गोष्ट तुम्हाला दिसत आहे आणि ती बघूनही तुम्ही जर शांत बसलेले आहात, याचा अर्थ हा होता की तुम्ही ती वाईट गोष्ट करण्याकरता प्रोत्साहन देत आहात. आणि तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं ट्रेन मधलं, कशा प्रकारे ती जी मुलं आहेत, जवळपास 4-5 मुलं सिगरेट पित होते. अनेक लोकांनी त्या ठिकाणी त्यांना बघितलं पण कोणीही त्यांना त्या ठिकाणी बोललं नाही. आणि शेवटी मला त्या ठिकाणी जावं लागलं आणि त्यांना बोलावं लागलं. तर अनेक वेळा आपण वाईट गोष्टी होताना पाहतो पण शांत बसतो. आणि शांत बसणं म्हणजे त्या वाईट गोष्टी करण्याकरता आणखी प्रवृत्त करणं असं त्याचा अर्थ होतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये कशा प्रकारे पिलाताने यहुदी जे धार्मिक पुढारी आहे त्यांच्या वाईट गोष्टींना साथ देऊन त्यांच्यामध्ये सामील झाला हे आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग चौथा मुद्दा आपण बघितला तो हा होता की क्षणिक फायदा कायमस्वरूपी नुकसानीत बदलतो. क्षणिक जो काही फायदा आहे तो कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये नुकसानात काय होतं माहिती का? बदलतो. आणि आपण उदाहरण पाहिलं होतं यहुदा इस्करियोत याचं. त्याने क्षणिक फायद्यासाठी येशूला धरून दिलं. त्याला वाटलं की येशूला जर धरून दिलं तर आपल्याला फायदा होईल, पैसे भेटल. आणि त्या प्रकारचं बोलणं त्याने जे काही धार्मिक पुढारी आहेत, मत्तयाचे पुस्तक 26वा अध्याय आणि 14 पासून 15 वचन ज्यावेळेस आपण वाचतो तर जे काही धार्मिक पुढारी आहेत त्यांच्यासोबत त्यांनी बोलणं केलं की मी जर येशूला धरून दिलं तर मला काय भेटल? तर त्या ठिकाणी वचन सांगतं की त्यांनी त्याला 30 रुपये जे आहे ते देऊ केले. आणि मग त्यांनी क्षणिक फायद्यासाठी काय केलं माहिती का? स्वतःचं नुकसान करून घेतलं. आणि परिणाम काय झाला तर गळफास घेतला. त्याने काय घेतलं? गळफास घेतला. आतापर्यंत आपण हे 4 मुद्दे काय केले ते शिकलो. आता पुढचे जे मुद्दे आहेत ते लिहून घ्या. मुद्दा क्रमांक 5 जो आहे तो लिहून घ्या.
देव प्रत्येक कृतींचा हिशोब ठेवतो, किंवा देव प्रत्येक गोष्टींचा हिशोब ठेवतो. ठीक आहे. आणि आपला जो विषय आहे ना, तो हा आहे, स्वतःचा फायदा झाला म्हणून वाईट गोष्टींना काय करू नका, पाठिंबा देऊ नका. आणि त्यातला जो 5व्या क्रमांकाचा मुद्दा आहे तो हा आहे, देव प्रत्येक गोष्टींचा हिशोब ठेवतो. आणि हा मुद्दा समजून घेण्याकरता आपल्याला पवित्र शास्त्रामधून काही जी वचनं आहे ती वाचायची आहे. आणि ती वाचण्या अगोदर आपण पाहूया की माणूस जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीचा देव हिशोब घेतो, प्रत्येक गोष्टीचा. आणि क्षणभरासाठी वाईटाला मदत केल्यासारखं वाटतं, क्षणभरासाठी आपल्याला वाईटाला मदत केल्यासारखं वाटतं, तरी त्याचे जे दुष्परिणाम आहे ना ते निश्चित आहे. लक्ष द्या, जर तुम्ही क्षणभरासाठी एखाद्या वाईट गोष्टीला जर मदत केलेली आहे ना, तर तुम्ही असं समजू नका की त्या वाईट गोष्टींच्या परिणामांना आपल्याला सामोरे जावं लागणार नाही. कारण देव हा आपण कोणत्या प्रकारच्या गोष्टी करतो किंवा कोणत्या प्रकारच्या कृती आपण करतो त्या प्रत्येकाचा हिशोब तो ठेवतो. आणि देवाच्या हिशोबापासून काही एक जे आहे आपल्याला लपवून ठेवता येणार नाही. आणि म्हणून आपण फार सतर्क राहणं फार गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना आपल्याला देव कळाला आहे आणि म्हणून आपल्याला अधिक सतर्क राहायचं आहे. जर देव आपल्याला कळाला नसता आणि आपलं जीवन हे जगाच्या लोकांसारखं असतं तर तो भाग वेगळा आहे. पण असं समजू नका की ते त्यापासून सुटणार नाही, देव त्याबद्दल पण हिशोब घेणार आहे. पण आता आपल्याला आणखीन सतर्क राहण्याची गरज का आहे? कारण आपल्याला देवाची जाणीव झालेली आहे, देवाची ओळख जी आहे ती आपल्याला झालेली आहे. आणि बघा, ज्या वेळेला आपण गलतीकराचं पत्र 6वा अध्याय आणि वचन 7 ज्यावेळेस आपण वाचतो, तर गलतीकराच्या पत्राचा जो लेखक आहे ज्याचं नाव संत पौल आहे, त्याने गलतीकराच्या जे काही विश्वासणारे आहे, गलतीकराचे जे काही विश्वासणारे मंडळीतले, त्यांना त्यांनी पत्र लिहिलं. आणि त्या पत्रामध्ये तो देव प्रत्येक गोष्टींचा हिशोब घेतो या संदर्भात काही सांगितलेलं आहे. आणि बघा काय लिहिलेलं आहे त्या ठिकाणी. गलतीकराचं पत्र 6वा अध्याय आणि वचन 7. नका, देवाचा उपहास व्हायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. व्हेरी गुड. फसू नका. आणि अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपण ज्या काही वाईट गोष्टी केलेल्या आहे त्याचं कुणाला माहिती नाही, त्याची कुणाला. आपण ज्या काही वाईट गोष्टी केलेल्या आहे त्याची कुणाला कानोकान खबर जी आहे ती लागलेली नाहीये. अशा प्रकारचा गैरसमज जो आहे तो आपण आपल्या स्वतःचा करून घेतो आणि आपण हे विसरतो की आपण केलेली वाईट गोष्ट ही देवाने बघितलेली आहे. आणि म्हणून देवाचं वचन या ठिकाणी हे सांगत आहे की फसू नका, देवाचा उपहास व्हायचा नाही. एखाद्या वेळेला आपण माणसापासून आपण केलेली वाईट गोष्ट लपवून ठेवू शकतो, पण देवापासून आपण केलेली वाईट गोष्ट लपवून ठेवू शकत नाही. कारण देवाची जी काही नेत्र आहेत ती अखिल सृष्टीचं जे आहे ना ते अवलोकन करतात. आणि त्याच्या नेत्रांपासून काही एक जे आहे ते सुटत नाही. देवाला अंधार प्रकाशासारखा आहे. लक्ष द्या. आणि वचन सांगत आहे की जे काही माणूस जे काही पेरतो त्याचे त्याला पीक मिळेल. आणि जर वाईट
गोष्ट जर आपण पेरलेली आहे, वाईट गोष्ट जर आपण केलेली आहे, तर मग आपण त्या वाईट गोष्टीबद्दल चांगला मोबदला जो आहे तो मिळेल अशी अपेक्षा ठेवू नये. कारण वाईट पेरलेला आहे तर वाईटच उगवेल, आणि चांगलं पेरलं आहे तर चांगलं उगवेल. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की हामान नावाचा जो काही व्यक्ती आहे, त्याने मोर्देखाई नावाचा जो काही व्यक्ती आहे त्याच्या जीवनामध्ये आणि संपूर्ण यहुदी लोकांच्या जीवनामध्ये वाईट गोष्ट पेरण्याचा जो काही कट आहे तो त्याने केलेला होता. आणि त्याने संपूर्ण जे काही यहुदी लोक आहेत त्यांचा नाश करण्याविषयीचा विचार त्याने केला. आणि मोर्देखाई जो आहे ना, त्याला फाशीच्या खांबावरती देण्याचा त्याने विचार केला. आणि ह्या दोन्ही गोष्टी देवाच्या दृष्टिकोनातून वाईट होत्या. आणि देवाच्या दृष्टिकोनातून जे वाईट आहे तेच त्याने त्या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि आपण वचन वाचणार आहोत ज्यावेळेला आपण एस्तेर 3रा अध्याय आपण काढू. एस्तेर याचा 3रा अध्याय आपण काढू आणि 5 ते 6 वचन आपण वाचणार आहोत. आणि ह्या 5 ते 6 वचनामधून हामान हा का मोर्देखाईला त्रास देण्याचा विचार करत होता, किंवा हामान हा का संपूर्ण यहुदी लोकांचा नाश करण्याचा विचार करत होता, हे आपल्याला ह्या वचनातून समजण्याकरता मदत होते. बघा, कोणीतरी वाचते वचन. मोर्देखाई आपणासमोर नमून मुजरा करीत नाही हे हामानाने पाहिले तेव्हा त्याला फार क्रोध आला. एकट्या मोर्देखायावर हात टाकणे हे त्याला त्याच्या दृष्टीने कमीपणाचे वाटले, कारण मोर्देखाई कोणत्या जातीचा आहे हे त्यांनी हामानास सांगितले होते. त्यामुळे अहवेश्वराच्या अवघ्या साम्राज्यातील मोर्देखायाचे लोक म्हणजे सर्व यहुदी लोक यांचा नायनाट करण्याचा बेत हामानाने केला. आता या ठिकाणी पहा, आपण काय पाहतो तर हामान जो आहे ना, हामान हा मोर्देखाईला का फाशीच्या खांबावरती चढवून पाहत होता माहिती का? कारण मोर्देखायाने हामानाला जो आहे ना त्या ठिकाणी आपण पाहतो की मुजरा केलेला नव्हता. आणि म्हणून हामानाला त्या ठिकाणी फार वाईट वाटलं. आणि हामानाने मोर्देखाईला एकट्याला मारायचा प्रयत्न केला नाही, तर हामानाने मोर्देखाईला आणि त्याच्या जातीच्या सर्व लोकांना जे आहे पूर्णपणे नष्ट करायचा प्रयत्न केला. त्याने तो कट रचला. आणि तो कट रचलेला असताना त्याने त्याचा नाश करण्याचा विचार केलेला असताना परमेश्वर देवाला तो विचार मान्य नव्हता. परमेश्वर देवाने हामानाची जी काही वाईट गोष्ट आहे ना ती पाहिलेली होती. आणि परमेश्वर देवाने आपण पाहतो की हामानाचा जो कट आहे तो त्याच्यावरती उलटवून टाकला. आणि तो कशा प्रकारे उलटवला हे समजून घेण्या अगोदर आपण हे समजून घेणार आहोत की हामानाने कशा प्रकारे मोर्देखाईला नाश करण्याच्या उद्देशाने विचार केला होता किंवा कट रचला होता. बघा, कोणीतरी 5वा अध्याय एस्तेरचा त्याचं 14 वचन कोणतरी वाचा. 5वा अध्याय आणि 14 वचन. तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्याला म्हणाले, 50 हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजाला विनंती करा की मोर्देखायास त्यावर फाशी द्यावे.
मग तुम्ही आनंदाने राजा बरोबर मेजवानीत जा. ही गोष्ट हामानास पसंत पडून त्याने फाशीचा खांब तयार करून घेतला. बघा, मर्दखाय जो आहे ना, हा हामानाला मुजरा करत नाही म्हणून हामानाने मर्दखायला फाशीच्या खांबावरती 50 हात, त्या ठिकाणी वचन सांगायचं स्पष्टपणे 50 हात उंचीचा असा खांब त्याने तयार केला आणि त्या खांबावरती त्याला लटकवण्यात यावं यासाठी त्या ठिकाणी त्याच्या मित्रांनी आणि त्याची जी काही स्त्री आहे तिने देखील त्याला सपोर्ट केला. आणि ह्या वचनातून आपण काय समजून घेत आहोत की हामानाचे जे वाईट कृत्य आहे, हामानाचे ज्या वाईट गोष्टी आहे ना, त्या गोष्टींचा जो काही हिशोब आहे किंवा त्या गोष्टींचा जो काही त्या गोष्टींसंदर्भाचं जे काही हिशोब आहे तो देवाने ठेवलेला होता किंवा देवाने ते बघितलेलं होतं. आणि देवाला हामानाचं जे काही कृत्य आहे ते आवडलं नाही. आणि ते न आवडलं असल्या कारणामुळं परमेश्वर देवाने त्या ठिकाणी हामानाला त्याच्या वाईट कृत्याचा जो काही मोबदला आहे तो कशा प्रकारे दिला हे आपल्याला एस्तेरच्या पुस्तकाच्या 7व्या अध्यायाच्या 10व्या वचनातून पाहायला भेटतं. आणि बघा 10वं वचन काय म्हणत आहे, तेव्हा तो खांब मर्दखायासाठी हामानाने तयार केला होता, त्यावर त्यालाच फाशी दिले. तेव्हा राजाच्या क्रोधाचे शमन झाले. हो, जो खांब हामानाने मर्दखायाला फाशी देण्यासाठी तयार केलेला होता ना, त्याच खांबावरती हामानाला जे आहे ना लटकवण्यात आलं, त्याला फाशी देण्यात आली. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे शिकवायचं आहे की देव प्रत्येक गोष्टींचा हिशोब ठेवतो. मग ती गोष्ट चांगली असेल तरी त्याचा हिशोब ठेवतो आणि ती गोष्ट जर वाईट आहे तरी त्याचा हिशोब ठेवतो. आणि लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की हामानाने वाईट गोष्टींची पेरणी केली असल्या कारणामुळं त्याच्या जीवनामध्ये त्याला वाईटच जे आहे ना ते पीक मिळालं. आणि ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करत असताना आपण आपल्या स्वतःच्या कृतींकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे की आपली जी कृती आहे ती जर देव बघत असेल तर काय ती कृती देवाला आवडणारी आहे का, आणि त्या कृतीबद्दल आपल्याला चांगलं प्रतिफळ जे आहे ते भेटणार आहे का. आणि जर आपली कृती जर देवाला आवडणारी नाहीये आणि देवाने जर ती वाईट कृती आपली बघितलेली आहे तर मग आपण चांगल्या गोष्टींची अपेक्षा ही मुळीच करू नये का, कारण मुळातच आपली कृती ही वाईट आहे. आणि मग वाईट जर आपण पेरलेलं आहे तर आपल्या वाट्याला वाईटच येईल हे आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण पवित्र शास्त्र या ठिकाणी हे सांगत आहे की हामानाने मर्दखाय आणि संपूर्ण यहुदी लोकांचा जो काही संहार करण्याच्या अनुषंगाने कट कारस्थान असलं ना त्या ठिकाणी त्याला जे आहे ते सामोरं जावं लागलं. जो खड्डा खणतो, नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये सलमन राजा अतिशय स्पष्टपणे म्हणतो की जो खड्डा खणतो ना तोच त्याच्यामध्ये पडेल. आणि खड्डा खणण्याची सवय ही मुळीच आपल्याला इतरांचा नाश करण्याच्या अनुषंगाने नसावी. अनेक वेळा आपण दुसऱ्यांकरता खड्डा खणतो आणि आपण हे विसरून जातो की त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतः पडत असतो. देवाच्या सेवेमध्ये वाटचाल करत असताना, देवासोबत चालत असताना आपण आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे.
आपल्याला किती वर्षांपासून देव माहिती आहे हे महत्वाचं नाहीये. आपली किती पिढी देवामध्ये आहे हे महत्वाचं नाहीये. आपला बाप पाळत होता हे महत्वाचं नाहीये. आपल्या आईने सेवा केली हे महत्वाचं नाहीये. लक्ष द्या, आपण पण सेवा करत आहोत, पण कशी सेवा केली पाहिजे, देवाबरोबर चाललं कसं पाहिजे. आपण इतरांकरता अडकण्याचं कारण मुळीच बनू नये. आपण इतरांच्या जीवनामध्ये मुळीच वाईट गोष्टींची पेरणी करू नये. का? कारण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं की जे तू पेरतो त्याची तुला कापणी करावी लागेल. आणि ह्या ठिकाणी हामानाने वाईट गोष्टींची कापणी वाईटच केली. आपण ह्या गोष्टी लक्ष देणं फार गरजेचं आहे. 6वा मुद्दा, दुसऱ्यांच्या वाईट गोष्टीला पाठिंबा देणं म्हणजे त्यांच्या पापात सहभागी होणं. 6वा मुद्दा लिहून घ्या. दुसऱ्यांच्या वाईट गोष्टीला पाठिंबा देणं म्हणजे त्यांच्या पापात सहभागी होणं. आणि आज अनेक ठिकाणी आपल्याला वाईट गोष्टींना पाठिंबा देणारी जी काही लोक आहेत ती पाहायला भेटतात. आणि ते हे विसरून जातात की आपण त्यांच्या पापामध्ये जे आहे ते सहभागी झालेला आहोत. आणि देवाला मुळीच हे आवडत नाही. कारण पवित्र शास्त्र ज्यावेळेस आपण वाचतो ना, लक्ष द्या, जर कोणी दुसऱ्यांच्या चुकीच्या कामाला पाठिंबा देतो, दुसऱ्यांच्या चुकीच्या कामाला जर कोणी पाठिंबा देतो, तर तोही देवाच्या दृष्टीने दोषी आहे जेवढा वाईट काम करणारा दोषी आहे. आणि म्हणून एखाद्याने जर वाईट काम केलेलं आहे तर त्या कामाबद्दल त्या व्यक्तीला पाठिंबा देऊ नये हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि बघा, पवित्र शास्त्रामध्ये ज्या वेळेला आपण पहिले तिमोथी 5वा अध्याय आणि त्याचं 22 वचन ज्यावेळेस आपण वाचतो ना, तर पहिले तिमोथीच्या 5व्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये अतिशय स्पष्टपणे संत पौल हा तिमोथीला काही ज्या गोष्टी आहे ना त्या शिकवत आहे, त्या सांगत आहे की कधीही वाईट गोष्टींना जे आहे ना पाठिंबा देऊ नये. आणि बघा, वाईट गोष्टींना पाठिंबा देण्यासंदर्भात काय लिहिलेलं आहे, 5वा अध्याय वचन 22 कोणीतरी वाचा. उतावळीने कोणावर हात ठेवू नकोस आणि दुसऱ्याच्या पापात तुझे अंग असू नये, स्वतःला शुद्ध राहा. हा, उतावळीने आपण कुणाच्याही वाईट गोष्टींना सपोर्ट करू नये, कुणाच्याही वाईट गोष्टींना पाठिंबा जो आहे तो देऊ नये. जर पाठिंबा द्यायची इच्छाच असेल तर चांगल्या गोष्टींना पाठिंबा द्या, देवाला आवडत्या गोष्टीला पाठिंबा द्या. वाईट गोष्टींना पाठिंबा देऊन त्यांच्या पापामध्ये सहभागी होऊन देवाचा क्रोध हा आपण आपल्या जीवनामध्ये ओढून घेण्याऐवजी तो पाठिंबा न देऊन आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चालणं चांगलं आहे. कारण देवाचं वचन या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे हे सांगत आहे की आपण ज्या वेळेला वचन 22चा भाग वाचतो ना, तर वचन म्हणत आहे दुसऱ्यांच्या पापात तुझं अंग असू नये, स्वतःला शुद्ध ठेव, स्वतःला पवित्र ठेव. दुसऱ्यांनी वाईट गोष्ट केलेली आहे तर त्या वाईट गोष्टीला पाठिंबा न देता तू त्या ठिकाणाहून बाजूला हो, तू स्वतःला पवित्र ठेव, तू स्वतःला शुद्ध ठेव. तू त्याच्या वाईट गोष्टींना पाठिंबा देऊन तू देवाच्या दृष्टिकोनातून स्वतःवरती देवाचे जे काही श्राप आहे, देवाचा जो काही क्रोध आहे तो ओढून घेऊ नको. आज अनेक लोक तुम्ही पहा वाईट गोष्टींना जास्त सपोर्ट करतात, बिना विचार केल्याचा वाईट गोष्टींना जास्त पाठिंबा देतात, बिना विचार केल्याचा. विचार करत नाही की आपण कुणाला पाठिंबा देत आहोत, आपण कुणाच्या मागे उभा आहोत, समोरच्या व्यक्तीने कोणत्या प्रकारच्या वाईट गोष्टी केलेल्या आहेत, त्याच्या वाईट गोष्टींचा किती परिणाम हा इतरांवरती झालेला आहे, त्याच्या वाईट गोष्टींमध्ये किती देवाच्या राज्याचं नुकसान झालेलं आहे, त्याच्या वाईट गोष्टींमुळे किती मोठं
किती मोठं अडखळण जे आहे ते लोकांना झालेलं आहे, हा विचार करत नाही. आपण पाठिंबा देऊन देतो. कालांतराने काय होतं माहिती का, त्याच्या पापात सहभागी होतो आणि देवाचे जे काही श्राप आहे ना, देवाचा जो काही क्रोध आहे ना, त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. आणि पवित्र शास्त्र जेव्हा आपण वाचतो ना, लक्ष द्या, दोघं पती पत्नी एकमेकांच्या वाईट गोष्टींमध्ये त्यांनी काय केलं माहितीये का, त्यांनी एकमेकांना पाठिंबा दिला. अनन्या आणि सफेरा. ज्यावेळेला आपण प्रेषणचं पुस्तक 5वा अध्याय 1 आणि 2 वचन वाचलं बघा, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, 1 आणि 2 वचन. प्रेषणचं पुस्तक 5वा अध्याय 1 आणि 2 वचन. अनन्या नावाचा कोणी एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. लक्ष द्या, ह्या शब्दाकडे लक्ष द्या, कारण हा शब्द समजून घेणं फार गरजेचं आहे. तिथं म्हटलेलं आहे काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला, काही भाग नवऱ्याच्या संमतीने मागे ठेवला, काही भाग मित्राच्या संमतीने, काही भाग कामावरती बॉस आहे त्याच्या संमतीने. लक्ष द्या, वाईट गोष्टींना पाठिंबा देणं हे देवाला मुळीच आवडत नाही. त्याचे जे परिणाम आहे ना, ते भयानक असतात, भयानक असतात, भयानक असतात. आणि तुम्हाला माहिती का, पत्नीने पतीला आणि पतीने पत्नीला, मित्राने मित्राला जर पाठिंबा दिला, वाईट गोष्टींबद्दल बोलत मी, चांगल्या गोष्टींबद्दल नाही, वाईट गोष्टींना पाठिंबा दिल्यानंतर चांगल्या गोष्टींची अपेक्षा ही मुळीच करू नये, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जर वाईट गोष्टींना पाठिंबा दिलेला आहे तर परिणामांना पण सामोरं गेलं पाहिजे, त्याच्यापासून पळ काढता येणार नाही. आणि तुम्हाला माहिती का, ह्या ठिकाणी देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे हे सांगतं, प्रेषितांचं पुस्तक 5वा अध्याय आणि 7 ते 9 वचनामध्ये, की त्यांनी आपसी संमतीने एकमेकांना वाईट गोष्टी करण्याकरता पाठिंबा दिला असल्या कारणामुळं त्यांना मृत्यूला सामोरे जावं लागलं. बघा 7 ते 9 वचन वाचा, 7 ते 9 वचन काय म्हणतात ठिकाणी. मग असे झाले की सुमारे 3 तासांनी त्याची बायको आत आली, तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्यालाच तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर दिले, होय, एवढ्यालाच. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला फोडले त्याचेच पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. वचन 10. तेव्हा लगेचच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहिले व बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. हा, लक्ष द्या, आपसी संमतीने वाईट गोष्टींना पाठिंबा दिल्या कारणामुळं दोघाही पती पत्नींना मृत्यूला त्या ठिकाणी सामोरे जावं लागले. तुम्ही चांगल्या गोष्टींना पाठिंबा का देत नाही? चांगल्या गोष्टी करण्याकरता प्रोत्साहन का देत नाही? चांगल्या गोष्टी करण्याकरता तुम्ही एकमेकांना प्रवृत्त का करत नाही? आज जास्तीत जास्त लोक वाईट गोष्टींना पाठिंबा देतात, वाईट गोष्टी आणखीन जास्त व्हाव्या म्हणून त्याकरता त्यांना प्रवृत्त करतात आणि परिणाम विसरून जातात. आणि मग वाईट गोष्टी केल्या असल्या कारणामुळं, जर वाईट गोष्टी जर जीवनामध्ये घडल्या तर देवाला दोष देतो, स्वतःला दोष देत नाही की आपण वाईट गोष्टींना पाठिंबा दिला होता म्हणून, वाईट गोष्टींना सपोर्ट केलं होतं म्हणून, आणि देवाला दोष देत बसतो. लक्ष द्या, देवाच्या सेवेमध्ये जर आपण आहोत, जर देवाची ओळख जर आपल्याला झालेली आहे आणि आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चांगल्या गोष्टींना पाठिंबा न देता वाईट गोष्टींना जर आपण पाठिंबा देत आहोत, तर त्याचे जे परिणाम आहे ना, ते आपल्याला भोगावे लागतील. त्याच्यापासून कोणीही सुटणार नाही, कोणी सुटणार नाही. तुम्हाला माहितीये का, आदामाने हवेच्या वाईट गोष्टींना पाठिंबा दिला, परिणाम काय झाला माहितीये का? आदामाच्या जीवनामध्ये पण मरण आलं.
हवेच्या जीवनामध्ये मरण आलंच आलं. हवेने सैतानाच्या वाईट गोष्टींना पाठिंबा दिला. सैतानाच्या जीवनामध्ये पण श्राप आला. देव म्हणाला, तू आयुष्यभर माती खाशील, सरपटशील, तुझं डोकं ठेचण्यात येईल. स्त्रीला पण श्राप दिला, तू क्लेशाने लेकरं प्रसवशील तरी तुझा ओढा तुझ्या नवऱ्याकडे असेल. पुरुषाला पण, आदामाला पण देवाने श्राप दिला, निडळ्याच्या घामाने तू भाकर मिळून खाशील. लक्ष द्या, चांगल्या गोष्टींना पाठिंबा देणं म्हणजे चांगल्या गोष्टींचं प्रतिफळ देवाकडनं प्राप्त करणं असं आहे. वाईट गोष्टींना पाठिंबा देणं वाईट गोष्टींना प्राप्त करणं आहे. कारण अनुवाद पुस्तक सांगतं, चांगलं आणि वाईट दोन्ही तुझ्या समोर ठेवलं आहे. निवडून घे, तुला काय निवडायचं, आपली निवड काय असली पाहिजे. वचन सांगत आहे त्या ठिकाणी, तत्काळ मरण जे आहे ते दोघा पती पत्नींना आलं. का? कारण त्यांनी देवाच्या गोष्टींना पाठिंबा न देता, देवाच्या सेवकांना पाठिंबा न देता, देवाच्या सेवेला पाठिंबा न देता वाईट गोष्टी करण्याकरता त्यांनी पाठिंबा दिला. आणि वचन सांगतं की दोघ जण मरण. शेवटचा मुद्दा, 7व्या क्रमांकाचा मुद्दा लिहून घ्या. परमेश्वराचा न्याय येण्याकरिता उशीर लागला तरी तो निश्चित आहे. परत एकदा सांगतो, लिहून घ्या. परमेश्वराचा न्याय येण्याकरिता उशीर लागला तरी तो निश्चित आहे. आणि अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की वाईट गोष्टी केल्यानंतर काही होत नाही, चोरी केल्यानंतर काही होत नाही, बेईमानी केल्यानंतर काही होत नाही, हेराफेरी केल्यानंतर काही होत नाही. पुढचं पुढे बघून घेऊ. पण वचन काय सांगतं माहिती का, की देवाचा न्याय यायला उशीर लागतो. हो, लागतो उशीर, पण देवाचा न्याय हा येतो, त्याच्यापासून कोणी सुटत नाही. आणि अनेक वेळा वाईट करणाऱ्यांना लगेचच शिक्षा नाही होत. अनेकांचं घरानं हेच आहे की हा इतका वाईट वागतो, इतकं वाईट असं वागणं आहे, आणि तरी हा हिरवळ झाडासारखा हिरवळ कसा. पण तुम्हाला माहितीये का, वचन स्पष्टपणे सांगतं स्तोत्रसंहिता 37 मध्ये, दुर्जनावर जळ फोडू नको, कारण ते लवकर कापले जातात. सूर्यवर आला का करपलं जातं. बघा कोणतरी काळात स्तोत्रसंहिता 37 आपण वाचू, त्या ठिकाणी सांगितलं पवित्र आत्मा, दुष्कर्म्यावर जळू फळू नकोस, अन्याय करणाऱ्याचा हेवा करू नको. व्हेरी गुड. येस, वाचा. कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाढून जातात. व्हेरी गुड. काय आहे त्यांचं लाईफ? त्यांना असं वाटतं की वाईट गोष्ट केली तर काही नाही होत, चोरी केली काही नाही होत, बेईमानी केली काही नाही होत, हेराफेरी केली काही नाही होत, लपून करा, उघडपणे करा, काही होत नाही. त्यांना असं वाटतं की कोण बघतं, कोणाला कळतं. देवाचं वचन सांगते की धार्मिक व्यक्ती जो आहे ना त्याला फार कष्ट होतं, पण बेमान, चोरी करणारा, हेराफेरी करणारा, फसवेगिरी करणारा, लुबाडणारा, धोका देणारा, हा हिरवळी सारखा मजा करतो, हिरवळी सारखा मजा करतो. पण हा विसरून जातो की ऊन वर आलं का जळून जात. लक्ष द्या, वचन सांगत आहे की गवताप्रमाणे कापलं जातं. लाईट नाहीये त्यांच्या जीवनाला, लाईट नाहीये. कधी मरण येईल त्यांना सांगता येत नाही, कधी देवाचा न्याय त्यांच्यावरती त्यांना सांगता येत नाही. हो, त्याचं सांगता येत नाही. यामुळे लोकांना वाटतं की देव दुर्लक्ष करत आहे,
पण बायबल आपल्याला शिकवते की देव हा न्याय करतो. लोकांनी आज वाईट गोष्ट करून करून इतका काही स्वतःचा गैरसमज करून घेतलेला आहे की देव दुर्लक्ष करतो. पण देव दुर्लक्ष करत नाही. बायबलचा देव हा न्याय देव आहे. आणि बघा, ज्या वेळेला आपण पाहतो कोणीतरी 2 पेत्र 3 अध्याय आणि त्याचं पहिलं वचन पहा, त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? प्रियजन हो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हाला लिहित आहे. या दोन्हीमध्ये मी तुम्हाला आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करत आहे. 2 पेत्र 3 अध्याय 9 वचन पद वाचत होता. 9 वचन का? येस, वचन 9. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. परमेश्वर देव धीराने सहन करतो. चोरी केली, बर. लबाडी केली, बर. धोका दिला, बर. फसवेगिरी केली, बर. वाईट गोष्टी केल्या, बर. देव सहन करतो. आपण म्हणतो ना की वाईट गोष्टींना त्यांच्या वाईट गोष्टींचं प्रतिफळ लगेच का देव देत नाही? लगेच का देव त्यांना शिक्षा करत नाही? देव काय करतो माहिती का? देव धीराने सहन करतो. आणि देव धीराने का सहन करतो माहिती का? कारण देवाची इच्छा ही नाहीये की कुणाचा नाश व्हावा म्हणून. एक व्यक्तीचा नाश ऑलरेडी झाला आहे आणि तो आज देखील स्वर्गातून माफ करा, आज देखील तो नरकातून एकच प्रार्थना करतोय, हे बापा अब्राहमा, हे तुझ्या उराजवळ बसलेला जो लाजर आहे ना, त्याला पाठव. त्याने एक थेंब पाणी करंगळीचं माझ्या जिभेवर टाकव, कारण मला या ठिकाणी फार यातना होते. त्याला उत्तर काय मिळालं माहिती का? मुला, तू आपल्या आयुष्यामध्ये सुख भरून पावला आहे. तो म्हटलं ठीक आहे, नको देऊ पाणी, पण माझे भाऊ असेल जिवंत आहे, हे तर माझ्यापेक्षा, त्यांना दया वाया किंवा त्यांना काही नाही, कळवा नाही त्यांच्यामध्ये, आणि ते पण मी जिथं आहे तिथंच ते येतील, आणि त्यांनी इथे येऊ नये म्हणून तू याला त्यांच्याकडे पाठव ना. त्यावेळेस अब्राहम त्याला म्हणाला की हा जर त्यांच्याकडे गेला तर कदाचित ते विश्वास ठेवणार नाही, पण त्यांच्याकडं संदेश आहे, त्यांनी ऐकलं पाहिजे. तुमच्याकडं पास्टर आहेत, त्यांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. देव का सहन करतो माहिती का वाईट गोष्टी, वाईट व्यक्तीचं? ते पण धीराने, कारण देवाची इच्छा नाही की त्याचा नाश व्हावा. देवाची इच्छा नव्हती की त्या जक्कयाचा नाश व्हावा, ही इच्छा प्रभू येशूची नव्हती. म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त त्या झाडाखाली गेला ज्या झाडावर जक्कय बसला होता, आणि जक्कयाला म्हणलं, चल जक्कया, मला तुझ्या घरी यायचं, चल. आणि तुम्हाला माहिती काय झालं? जक्कय हा येशूच्या उपस्थितीमध्ये पश्चाताप करू लागला, आणि तो म्हटला, मी जर कुणाकडनं कुभांडाने लुबाडून, फसवून, दादागिरी करून, चोरी करून घेतला असेल तर मी 4 पट परत देतो. आणि मग देव म्हणाला, आज या घराला तारण प्राप्त झालेला आहे, कारण हाही अब्रामाचा वंश आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला एक पापी व्यक्ती त्याचं पाप कबूल करतो, त्याची क्षमा मागतो आणि पाप करणं सोडून देतो ना, त्यावेळेला स्वर्गामध्ये खूप मोठा आनंद होतो. म्हणून तर 99 सोडून 1 शोधण्यासाठी येशू गेला. आणि ते एक कोणी माहितीये का? तुम्ही आणि मी आहोत. वचन सांगते की तो धार्मिकांसाठी नाही, तो पाप्यांसाठी आला. वचन सांगतं की जो निरोगी आहे त्याला डॉक्टरची गरज नाहीये, जो आजारी आहे त्याला डॉक्टरची गरज आहे.
येशू धार्मिकांसाठी नाही मेला, येशू पाप्यांसाठी वधस्तंभावरती मेला, आणि त्यामध्ये आपण आहोत. आणि म्हणून देवाचे सांगितलं या ठिकाणी की पश्चाताप केला पाहिजे देवाचा न्याय येण्या अगोदर. आणि बघा, आपण उपदेशकाचं पुस्तक 8वा अध्याय आणि त्याचं 11 वचन वाचलं ना. उपदेशकाचं पुस्तक 8वा अध्याय आणि वचन 11 पहा. दुष्कर्माबद्दल शिक्षा तात्काळ होत नाही, म्हणून मानव पुत्राचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते. माझी इच्छा आहे की सर्वांनी हे उपदेशकाचं पुस्तक बारकाईने वाचा, सर्वांनी वाचा. आणि या पुस्तकातून तुम्हाला अशा अशा गोष्टी शिकायला मिळतील की ज्याची अपेक्षा तुम्ही कधीच केली नसेल. उपदेशकार काय म्हणतात माहिती का 11 मध्ये, की दुष्कर्माबद्दल तत्काळ शिक्षा होत नाही. तुम्ही पहा, आज अनेक लोक वाईट गोष्टी करत आहे. चोऱ्या, लबाडी, फसवेगिरी, खून, बलात्कार, मारामारी होते की या गोष्टी सर. आणि वचन सांगते की दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही, म्हणून लोकांचं मन हे दुष्कर्म करण्याकरता प्रवृत्त होत. आता लोकांची वाईट गोष्ट करण्याची जास्तीत जास्त डेअरिंग का होती माहिती का, हिंमत का होती माहिती का, कारण त्यांनी अगोदर जे वाईट काम केलेलं आहे ना त्याची त्यांना शिक्षा झालेली नाही. आणि म्हणून ते जास्तीत जास्त वाईट काम करण्याची डेअरिंग करतात आणि ते वाईट काम करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची वेळ येते आणि देव योग्य वेळी मोबदला देतो. योग्य वेळी देव जो आहे ना त्याचा न्याय पाठवतो, त्याची शिक्षा करतो. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये आपण ह्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे की स्वतःचा फायदा झाला म्हणून वाईट गोष्टींना कधीच पाठिंबा देऊ नये. कधीच देऊ नये वाईट गोष्टींना पाठिंबा देऊ नये. देवाला नाही आवडत, देवाला आवडत नाही. आणि आज तुम्ही पहा, अनेक ठिकाणी वाईट गोष्टींना जास्तीत जास्त पाठिंबा हा दिला जातो. आपण देवाचे लेकरं आहोत आणि देवाने आपल्याला आकाशातील ताऱ्यांप्रमाणे लखलखण्याकरता निवडलेला आहे. आपण देवाचे लेकरं आहोत आणि देवाने आपल्याला डोंगरावर वसलेल्या नगरासारखं लाईफ जगण्याकरता निवडलेलं आहे. आपण देवाचे लेकरं आहोत आणि देवाने आपल्याला दिवट दिवट ठेवलेल्या दिव्यासारखं लाईफ जगण्याकरता निवडलं आहे. आता आपल्याला डिसाइड करायचं आहे की आपल्याला कोणतं लाईफ जगायचं आहे. आपण या पृथ्वीचं मीठ आहोत आणि आपल्यामध्ये खारटपणा असणं गरजेचं आहे. जर आपल्यामध्ये खारटपणा नाही तर आपल्याला पायदळी तुडवण्यात येईल. आणि म्हणून या दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या कामांना घेऊन सतर्क असणं गरजेचं आहे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वांना आशीर्वाद देऊ. यावेळेला आपण डोळे बंद करू.